नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता हिवाळा आणि हिवाळ्याची स्पेशलिटी गाजराचा हलवा. तर आज आपण बनवलेला आहे गाजराचा हलवा. आणि रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. आपण घेतलेले आहेत अर्धा किलो गाजर आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता आपण गाजर धुतल्यानंतर किसून घेतलेले आहेत. आता आपण ठेवलेले आहे गॅसवर एक कढई, त्यामध्ये टाकलेलं आहे 1 चमचाभर तूप. आणि हे तूप गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये घातलेले आहेत किसलेले गाजर घालून व्यवस्थित परतून घेणार आहेत. जेवढं आपण ह्या तुपामध्ये हे गाजर परतून घेऊ ना तर तेवढं आपल्या हलव्याला छान चव येणार आहे आणि गाजराचा हलवा आपला खूपच टेस्टी होणार आहे. तर आता आपण हे कढईमध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित ते तूप मिक्स होईपर्यंत हलवून घेणार आहेत. आता आपण हे व्यवस्थित परतून झालं की यामध्ये घालणार आहोत एक मीडियम आकाराची वाटी साखर. साखरेचं प्रमाण अर्धा किलो गाजरसाठी 1 वाटी साखर हे परफेक्ट होतं. यामुळे जे आहे ना आपला गाजराचा हलवा जो आहे अति गोड पण होत नाही आणि अति फिका पण लागत नाही. तर आता आपण हे साखर घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत. आणि आपण जेव्हा असं परतत राहतो ना साखर घातल्यानंतर तर ते साखरेचं पाणी तयार होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपला गाजराचा हलवा जो आहे व्यवस्थित शिजतो. तर बऱ्यापैकी आता शिजलेला आहे आपला गाजराचा हलवा. आता आपण सर्वात शेवटी घालणार आहोत 1 ते 1.5 वाटी दूध. कारण जेव्हा आपण दुधामध्ये शिजवतो तेव्हा तो गाजराचा हलवा आहे ना एकदम मऊ शिजतो आणि खायलासुद्धा तेवढाच चविष्ट लागतो. आता आपला गाजराचा हलवा बाजूला शिजत आहे तोपर्यंत आपण बाजूला दुसऱ्या गॅसवर एक छोटं तडका पात्र ठेवलेलं आहे. त्यामध्ये घातलेलं आहे अर्धा चमचा तूप. आणि आपण ड्रायफ्रूट जे आहे ना तर ते छोटे छोटे काप करून घेतले होते. तर ते आपण त्याच्यामध्ये थोडेसे तळून घेणार आहेत 2 ते 3 मिनिटांपर्यंत. जेव्हा आपण हे ड्रायफ्रूट्स तळून घेतो ना त्याच्यामध्ये एक क्रंचीनेस येतो आणि हा क्रंचीनेस मुलांना खूप आवडतो. आता आपला हलवा पण एकदम मऊ शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये हे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ना तर ते घालणार आहेत. आणि आपण विलायची पूड पण करून घेतलेली आहे बाजूला तर ती पण घालणार आहे शेवटी. तर आता हे ड्रायफ्रूट्स आपण एकदम क्रंची झालेले आहे, तुम्ही पाहू शकता बघा. थोडासा कलर चेंज झालेला आहे. आता सर्वात शेवटी घातलेली आहे आपण विलायची पावडर. जवळपास आपला हलवा तयार झालेला आहे. आता आपण लगेच सर्व करून घेऊया. आणि एकदम परफेक्ट असा मऊ झालेला आहे, रसरशीत झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला हे कमेंट करून सांगा. हलव्याचा कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे, एकदम असा लाल असा रसरशी दिसत आहे की नाही. तर अशाच नवीन नवीन आणि छान छान वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. तर बघा आपला हलवा किती परफेक्ट झालेला आहे आणि तितकाच चविष्ट पण झालेला आहे. जेव्हा आपण गाजराच्या हलव्यामध्ये दूध टाकतो तर तेव्हा थोडीशी साय पण टाकली ना तर त्याची चव जी आहे ती आणखीनच वाढते आणि एकदम अप्रतिम चव लागते. चला तर मग भेटूया आपण आता अशाच एका नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.